इथे त्यांनी आपले गाणे परफॉर्म केले, ज्यांना कॉमेडी करतायत त्यांनी कॉमेडी परफॉर्म केली, काही लोकांनी डान्स केला. आम्ही सुद्धा महिला भगिनींसोबत त्यांनी डान्स केला, तर आम्हाला ओढलं तर आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत डान्स केला. यामध्ये आमची मला नवीन कळलं, आमची महिला अध्यक्षांनी सांगितलं की ही कार्यकर्ती जी आहे ती लावणी सम्राट आहे. तर मी म्हटलं लावणी सम्राट आहे तर तुम्ही सुद्धा आम्हाला परफॉर्म करून दाखवा. तर त्यांनी लावणी परफॉर्म केली. आमच्या परिवारामध्ये बसून जर आम्ही ह्या महाराष्ट्राची संस्कृती आहे ते लावणी सम्राट पदाधिकारी असल्याचं मला माहीत पडल्याबरोबर म्हटलं आम्ही परफॉर्म करा तुम्ही, त्यात मला असं काहीच चुकीचं वाटत नाही. त्यामध्ये पाहणाऱ्यांचा दोष आहे त्यांनी ज्या पद्धतीने व्हायरल केलेला आहे. लावणी ही आपली महाराष्ट्राची आणबान शान आहे आणि अशा महिला आपल्यासोबत जुळलेल्या आहेत. ती आपली एक पदाधिकारी आहे. नागपूर शहराला उपाध्यक्षही म्हणून तिची निवड झालेली आहे. आणि सर आमचा जो काल कार्यक्रम होता, दिवाळी मिलनचा कार्यक्रम होता. आज दिवाळी मिलन म्हणजे असं मिलनचा कार्यक्रम असते आणि कारण आमचा एवढा सुंदर कार्यक्रम केला की आम्ही प्रत्येक महिलांनी त्याच्यामध्ये डान्स केलो, संगीत म्हटलं आणि लावणी. ज्या महिलांकडनं जे गुण आहेत ते काल दाखवण्यात आलं. तर तिथं आमचं पूर्ण परिवार होतं. परिवाराच्या समोर काय आपण आपल्या कला दाखवू शकत नाही? हे काही चूक आहे? राजकीय पक्षाच्या ऑफिसमध्ये कुठल्याच संस्कृती इथे बसत नाही. हे खूप दुर्दैवी आहे आणि दुःख एकाच गोष्टीचं वाटतं की त्याही कुटुंबात आम्हीही अनेक वर्ष होतो ना. मग म्हणजे माझ्या मनात एकच प्रश्न, तो व्हिडिओ बघितल्यापासून अस्वस्थताच दाखवते की ह्याच्यासाठी हा पक्ष असा फुटला. म्हणजे आदरणीय पवारसाहेबांकडून ज्या पद्धतीने हा पक्ष काढून घेण्यात आला तो ह्याच्यासाठी. चोरलेल्या पक्षाच्या कार्यालयात काय कुठली लावणी म्हणाले? वाजले की 12. या पक्षाचेच 12 वाजवून टाकले. हे वाईट या गोष्टीचं वाटतं की पवारसाहेबांच्या पक्षामध्ये हा खरा ओरिजिनल पवारसाहेबांचाच पक्ष आहे. तुम्ही भलेही आता तुम्ही तो कसा खिचून नेला, काय खिचून नेला, त्याच्यात राजीव कुमार निवडणूक आयोगाचा किती मोठा हात होता ते सगळं आता जाऊ द्या, ते इतिहास जमा झाला. अशा प्रकाराने होणं हे लाजिरवाणं आहे, लज्जास्पद आहे. कारण का शेवटी एक लक्षात आहे की पक्ष आत्ता तुमच्यात असेल पण ते पक्षाचा जन्मदाता कोण? शरद पवार.